म्हणजे आपल्या भारतावरती ज्यांनी राज्य केलं अशी आलमगिरी औरंगजेब यांच्या संपूर्ण आयुष्याला पूर्णमूर्ती त्यांना हे मराठ्यांचं राज्य नाटक करता आलं. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेलं राज्य म्हणजे ही ज्वाला होती. ज्वाला काय होती? ज्वाला. तिला हात लावला, ज्वाला तुम्हाला ज्वालेला हात लावला काय होतं? चाटला वस्तू चाटला. तसं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य म्हणजे ज्वाला होती. ती सहज कोणी निघू शकली. 1674 मध्ये त्यावेळेस त्यांच्या राज्याभिषेकासाठी इंग्लंडमधून डफ नावाचा एक अधिकारी आला होता. तर छत्रपती शिवाजी महाराज जोपर्यंत हयात होते तोपर्यंत इंग्रजांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये पाय सुद्धा टेकवला नाही. जरी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 1600 मध्ये झाली परंतु त्यांनी भारतामध्ये असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याकडे त्यांनी वर नजर करून सुद्धा पाहिजे नाही. एवढी दहशत छत्रपती शिवाजी महाराजांची होती. आणि त्या जॉन डफनं ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामध्ये त्यांनी सहभाग नोंदवला आणि तो परत इंग्लंडमध्ये निघून गेला. राज्याभिषेकासाठी आला होता त्यावेळेला त्याने अभ्यास करण्यासाठी तो आला होता की शिवाजी महाराज हे आपलं राज्य या भूमीवरती सगळं एवढं मोठे बलाढ्य शत्रू आहेत तरी सुद्धा त्यांनी आपलं राज्य कसं स्थापन केलं आणि याचा अभ्यास करून त्यांनी सलग 350 वर्ष आपल्यावरती राज्य केलं. ज्याला सुभाषचंद्र बोस नाव ऐकलं. इंग्रजांनी भारतावरती त्यांचं आधिपत्य गाजवायला सुरुवात केली. त्यावेळेला सुभाषचंद्र बोस यांनी ठरवलं होतं की आपल्या भारताला आझादी मिळवायची आहे. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. हा नारा त्यांनी त्यांनी अभ्यास केला होता की छत्रपती शिवाजी महाराज यांनी कोणत्या रीतीनं आपलं स्वराज्य स्थापन केलं आहे. दुसरं महायुद्ध चालू झालं होतं त्यावेळेला सुभाषचंद्र बोस हे जर्मनीला गेले आणि जर्मनी त्यावेळेला इंग्लंडच्या विरोधात होती आणि म्हणून त्या काळामध्ये त्यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी शिवाजी महाराजांची नीती वापरली.